श्री स्वामी समर्थ. अहिल्यानगर येथील रहिवासी असलेल्या सुनीता ताईंचा खूप सुंदर असा अनुभव आपण बघणार आहोत. ताई म्हणतात की मी गेल्या 10 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे. स्वामींनी खूप सारे अनुभव दिले आहेत. त्यातील एक छोटासा अनुभव तुमच्यासोबत शेअर करते. अचानक माझ्या गायीची तब्येत ही खूप बिघडली. गायीची तब्येत इतकी बिघडली, खूप सारे डॉक्टर केले. अक्षरशः गायीला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. तिला जवळपास 25 ते 30 सलाईन लावले, पण तिला काही मात्र फरक नव्हता. त्या दिवशी मी स्वामींपुढे खूप रडली. कोणाचाच आधार नाही, तुमचाच आधार आहे. मी त्या दिवशी संकल्प केला 7 स्वामीचरित्र पारायणाचा आणि तारक मंत्राचं तीर्थ आणि रुद्राचं तीर्थ मी तिला रोज देऊ लागले. स्वामीचरित्र वाचत होते. स्वामींपुढे खूप रडत होते. तिला ताकद द्या, तिला शक्ती द्या आणि तिला उठवा असं म्हणत होते. प्रत्येकजण म्हणायचं की हिला कुठे पुरायचं, कारण ती उठतही नसती, बसतही नव्हती. तिच्या अंगाखाली अक्षरशः मोठे मोठे चट्टे उमटले होते. मला खूप रडू यायचं तिच्याकडं बघून. त्यानंतर काय झालं, माझे 7 पारायण कंप्लीट झाले. गाई अक्षरशः मानाचा कळस टाकून दिला होता. गुरुवारचा दिवस होता, पहाटे. त्या दिवशी माझं वाचून झालं. मी खूप रडली आणि स्वामींना रडल्यानंतर मी सहज तिच्याकडे गेली, तर तिच्या तोंडापुढे घासाची मूठ धरली, तर गाय घास खाऊ लागली. मी खूप आनंद झाला आणि सर्वांना सांगू लागले गायीने आज घास घेतला, कारण 20 दिवस झाले होते तिनं अन्नाचा एक कण सुद्धा घेतला नव्हता आणि गुरुवारी तिने घास खाल्ला. त्यानंतर ती प्रेग्नेंटही होती आणि 2-3 दिवसातच ती उठून उभी राहिली आणि चारा खाऊ लागली. हा चमत्कार बघून सर्वजण खूप थक्क झाले. खरंच देवाची ही कृपा आहे. आणि एवढे औषध घेऊन अन्नाचा एक कणही न खाऊन तिच्या पोटातील बाळ हे एकदम व्यवस्थित राहिलं. आता तिची डिलेवरी झाली आणि तिला एक छान अशी मुलगी झाली. हा खूप मोठा साक्षात्कार, चमत्कार स्वामींनी माझ्यासोबत घडवला आहे. स्वामी मुक्या प्राण्यांना देखील बरं करतात हे स्वामींनी दाखवून दिलं. फक्त श्रद्धाभाव व्यवस्थित पाहिजे. असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ.